Hello students, this is our paper second and today's our topic is mixed cropping, that is biological method to controlling soil pollution. Okay, so let's see mixed cropping and their introduction. In agriculture, multiple cropping is the method of growing two or more crops in the same piece of land in the same growing seasons instead of one crop. Mixed cropping is also known as intercropping, polyculture, or co-cultivation. It is a type of agriculture that requires planting two or more plants simultaneously in the same field, interdigitating the plants so that they grow together. So, normally mixed cropping means जे पण मल्टिपल क्रॉपिंग असेल किंवा वन और टू मोर क्रॉप्स असतील तर एका सेम पीस ऑफ लँड असेल किंवा एखादा जो एरिया असेल तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स ग्रो करू शकतो. ओके, इन सीजनल. सो ते जे आपण मिक्स क्रॉपिंग जे पण आपण मिक्स प्लांटेशन करणार आहे किंवा वेगवेगळे व्हेजिटेशन घेणार आहे तर त्याला आपण मिक्स क्रॉपिंग म्हणतो. ओके, also known as intercropping, polyculture and co-cultivation. Okay, then widely the theory is that planting various crops at once saves space because crop is in the same field might ripen at varying season and provide a means of environmental benefits. जे पण आपण प्लांटिंग करणारे क्रॉप्सचं तर त्या थ्रू काय होतं आहे सेम फिल्ड माइट रायपन म्हणजे कदाचित पिकवणे वॅरिंग सीझन वेगवेगळ्या सीझनमध्ये अँड प्रोव्हाइड अ मीन्स ऑफ एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स. टिपिकली अ मिक्स ऑफ लेग्युम्स अँड सिरियल्स और ट्यूबर क्रॉप्स इज अ कॉमन प्रॅक्टिस in marginal agroecological environment. The mixture can be flexibly arranged to conditions such as late or early onset of the rainy season or status of soil fertility in different fields. So जे पण लेग्युम्स मीन्स शेंग येणारे जे पण पिके असतील किंवा सिरियल्स और ट्यूबर क्रॉप्स असतील जे पण तृणधान्य असतील. ओके, तर आपण मिक्स क्रॉपिंगमध्ये हे सगळे प्लांट्स ग्रो करू शकतो. इन मार्जिनल ॲग्रो इकॉलॉजिकल एन्व्हायरमेंट द मिक्सचर कॅन बी फ्लेक्झिबली. तर ते जे मिक्सचर असेल कॅन फ्लेक्झिबली अरेंज टू कंडिशन सच ॲज लेट और अर्ली ऑनसेट ऑफ द रेनी सीझन. तर रेनी सीझनमध्ये आपण हे ट्राय करू शकतो किंवा ते जे लेग्युम्स असतील किंवा सिरियल्स असतील तर अशा प्रकारचे पिके आपण रेनी सीझनमध्ये घेऊ शकतो. देन कंट्रोल ऑफ लँड लॉस and soil erosion can be attempted through restoring forest and grass cover to check wasteland soil erosion and flood. Crop rotation or mixed cropping can improve the fertility of the land. तर आपला जो टॉपिक आहे मिक्स क्रॉपिंग किंवा याआधी आपण जे बघितलं कन्झर्वेशनल टिलेज असेल किंवा यूज ऑफ बायो फर्टिलायझर अँड बायोपेस्टिसाइड्स असेल तर किंवा कसल्या मेथड तर बायोलॉजिकल मेथड टू रिड्यूस और टू कंट्रोल सॉइल पोल्युशन. ओके, तर क्रॉप रोटेशन असेल किंवा मिक्स क्रॉपिंग असेल तर या थ्रू काय होतं तर सॉइलची जी फर्टिलिटी असेल किंवा लँडची जी फर्टिलिटी असते तर ती इम्प्रूव्ह होते. फर्स्टली यूज ऑफ पेस्टिसाइड शुड बी मिनिमाइज्ड. देन यूज ऑफ फर्टिलायझर शुड बी JDCS. तर पेस्टिसाइड्स असतील किंवा फर्टिलायझर्स असतील तर त्याचा यूज कमी होतो. देन क्रॉपिंग टेक्निक्स शुड बी इम्प्रूव्ह टू प्रिव्हेंट ग्रोथ ऑफ वेड्स. तर क्रॉपिंग टेक्निक अजून काय इम्प्रूव्ह करते तर टू प्रिव्हेंट ग्रोथ ऑफ वेड्स. स्पेशल पिट्स शुड बी सिलेक्टेड फॉर डम्पिंग वेस्ट. ओके, देन
कंट्रोल्ड ग्रॅझिंग अँड फॉरेस्ट मॅनेजमेंट. अजून काय होतं तर कंट्रोलिंग ग्रॅझिंग असेल किंवा फॉरेस्टचं जे मॅनेजमेंट असेल तर ते मेंटेन केलं जातं किंवा आपण करू शकतो. विंड ब्रेक्स अँड विंड शेल्ड इन एरिया एक्सपोज टू विंड इरोजन. ओके, तर क्रॉप रोटेशन केलं किंवा मिक्स क्रॉपिंग केलं तर त्या थ्रू आपण विंड ब्रेक असेल किंवा विंडशील्ड असेल तर त्या थ्रू होणारं जे विंड इरोजन आहे तर ते पण आपण एक्सपोज करू शकतो. प्लॅनिंग ऑफ सॉईल बाइंडिंग ग्रासेस अलॉंग बँक्स अँड स्लोप प्रॉन टू रॅपिड इरोजन. तर जे पण उतार असणारा जो एरिया आहे, स्लोपी एरिया जो असेल, स्लोप प्रोन असेल तर तिथे आपण रॅपिडली जे सॉईलचं होणारं इरोजन आहे तर अशा प्रकारचं मिक्स क्रॉपिंग किंवा क्रॉप रोटेशन करून आपण त्याचं इरोजन कंट्रोल करू शकतो. देन एट अफॉरेस्टेशन अँड रिफॉरेस्टेशन. दिस इज द control of land loss and soil erosion can be attempted through restoring forest and grass cover to check wasteland, soil erosion and flood. Okay. Then crop rotation, showing of legumes and mix cropping. When the same crops grown in the field every year, the soil becomes depleted in certain minerals. The soil loses its fertility even after the use of fertilizers and ultimately erosion sets in. Rotation of crops is an important method for checking erosion and maintaining productivity of soil. After 2 years, crops should be changed in the field. आपल्या सॉईलमध्ये जे पण असणारे मिनरल्स असतील किंवा जो टॉप लेअर असेल सॉईलचा तर त्यामध्ये असणारे जे पण मिनरल्स असतील जेव्हा आपण तिथे एकाच प्रकारची जेव्हा आपण क्रॉपिंग करणारे किंवा शेती करणारे किंवा त्याची पेरणी करणारे तर ती एकाच प्रकारचे प्लांट्स तिथे आपण क्रॉप करून ते जे मिनरल्स असतील सॉईलमध्ये तर ते कमी कमी होत जातात. त्याची जी इंटेन्सिटी आहे किंवा त्याचं जे प्रमाण आहे, क्वांटिटी आहे तर ती डिक्रीज होत जाते. ओके, तर त्यामध्ये आपण फर्टिलायझर्सचा पण यूज केलेला असतो, जे पण पेस्टिसाइड्स असेल त्याचा पण यूज केलेला असतो, त्याचा पण इफेक्ट सॉईलवर होत असतो. ओके, देन आपण जेव्हा रोटेशन ऑफ क्रॉप असेल किंवा मिक्स क्रॉपिंग असेल तर अशा प्रकारच्या 2-2 वर्षाने आपण जर हा चेंज केला तर सॉईलची फर्टिलिटी असेल तर ती इन्क्रीज होते किंवा सॉईलचं जे इरोजन आहे तर ते पण डिक्रीज होतं. सो सॉईलची प्रोडक्टिव्हिटी ही मेंटेन राहते आणि इरोजन आहे तर ते पण मोठ्या प्रमाणात त्याचा लॉस होतो. ओके, अ गुड रोटेशन शुड इन्क्लूड अ कल्टिवेटेड raw crops, densely plant small grasses and a spreading legume or a legume and grass mixture. Selection of crops for rotation should be made taking into consideration the climate, economic condition, soil type, soil texture, slope, nature or erosion, etc. Deep rooted crops should be rotated by shallow rooted crops. तर आपण म्हटलो की आता मिक्स क्रॉपिंग केलं पाहिजे जेणेकरून की किंवा क्रॉप रोटेशन केलं पाहिजे जेणेकरून आपली जी सॉईलची फर्टिलिटी आहे तर ती मेंटेन राहिली पाहिजे किंवा सॉईलचं जे इरोजन आहे ते कमी झालं पाहिजे. ठीक आहे, आपण ते करू शकतो, बट असं नाही की आपण कुठलेही प्लांट आपण क्रॉप करू शकतो. आता ठीक आहे, आपण ठरवलं की 2-2 वर्षाने आपण प्लांटचं क्रॉप किंवा जे पण क्रॉपिंग आहे तर त्याचं रोटेशन करायचं, पण कुठलेही प्लांट आपण रोटेट नाही करू शकत. ओके, तर इट इज ऑल्सो डिपेंड ऑन द क्लायमॅट. ओके, सॉईल टाईप असेल किंवा सॉईल टेक्स्चर असेल, स्लोप्स असेल किंवा नेचर असेल आणि नेचरचं असणारं जे पण इरोजन आहे. ओके, देन डीप रूटेड क्रॉप्स असतील किंवा रूटेड, देन शॉलो रूटेड क्रॉप्स असतील तर ह्या सगळ्याचा स्टडी करून किंवा ॲग्रिकल्चरिस्ट जे असतील ते आपण त्यांचा ॲडवाईस घेऊन आपण हे क्रॉप्स जे आहे तर त्याचं रोटेशन करू शकतो. ओके, then deep rooted crops absorb nutrients from the deeper strata of the soil
Thus, the minerals O topsoil remain stored for future use by shallow-rooted plants. When the deep-rooted crops, they add humus in the soil, which is future storehouse of plant nutrients. Growing of phaseless mango, mung in Hindi, ज्याला आपण मूग म्हणतो in Bihar. P. radiatus, urad in Hindi, and P. mungo in UP in Kharif season. Before wheat cropping improves soil fertility as well as yield of cereal crops. ओके, तर जे पण डीप रूट्स असतील, डीप रूटेड क्रॉप्स असतील, तर ते काय ॲब्सॉर्ब करतात, तर जे पण डीपर स्ट्रॅटा असेल किंवा जे पण तिथलं जो पण लँड असेल किंवा सॉईल असेल, तर त्यामधले जे न्यूट्रिएंट असेल तर ते मोठ्या प्रमाणात ॲब्सॉर्ब करतात. ओके, द मिनरल्स ओ टॉपसॉईल रिमेन स्टोअर फॉर फ्युचर यूज बाय शॉलो रूटेड प्लांट्स. जर आपण फक्त डीप रूटेड क्रॉप्स जर क्रॉप करत गेलो तर ती जी सॉईल आहे तर त्यातली जे पण न्यूट्रिएंट असतील किंवा मिनरल्स असतील तर त्याची क्वांटिटी कमी होईल. ओके, when the deep rooted plants they add humus in the soil which is future storehouse of plant nutrients. Okay, तर growing of Phaseolus mungo. Phaseolus mungo means it is also known as मूग किंवा आपण त्याला मराठीमध्ये मूग म्हणतो. देन इन बिहार, देन पी रॅडिएटस ज्याला की हिंदीमध्ये उरड म्हणतात, उडीद त्याला आपण मराठीत म्हणतो. तर अँड पी म्युंगो इन UP इन खरीप सीझन. ओके, तर अशा प्रकारचे जे पण असणारे तृणधान्य किंवा जे पण सिरियल्स आहेत और ट्यूबर क्रॉप्स आहेत, तर जे पण आत्ता खरीप सीझन असेल किंवा रेनी सीझन जो पण असेल तर त्यामध्ये आपण ह्याचं क्रॉपिंग करू शकतो. ओके, देन बिफोर वीट क्रॉपिंग, तर कधी वीटचं जे क्रॉपिंग आहे तर त्याच्या बिफोर इम्प्रूव्ह सॉइल फर्टिलिटी ॲज वेल ॲज यील्ड ऑफ सिरियल क्रॉप्स. तर त्याच्याने सॉइलची जी फर्टिलिटी आहे तर ती पण मेंटेन राहते. ओके, इन विदर्भा महाराष्ट्र द रोटेशन ऑफ कॉटन, ज्वार अँड ग्राउंडनट हॅज बीन प्रूव्ड useful in maintaining the productivity of the soil. Then leguminous plants play very active part in increasing the nitrogenous contents in the soil because of the fact that bacteria inhabiting their root nodules fix nitrogen of atmosphere into nitrogenous compounds such as nitrates, nitrites, ammonium salt, amino acids and proteins. The nitrogenous compounds returns to the soil by way of death and decay of underground nodulate roots of these legumes. Thus, growing of leguminous plants is one of the important method for maintaining soil fertility. Okay. लेग्युमिनस प्लांट्स मीन्स जे पण फ्लॉवरिंग प्लांट्स असतील तर त्याची सुद्धा आपण त्याचं सुद्धा क्रॉपिंग करून किंवा त्याचं सुद्धा रोटेशन करून सॉइलची जी फर्टिलिटी आहे तर ती आपण मेंटेन करू शकतो. ओके, देन महाराष्ट्रामध्ये जे विदर्भ आहे तर तिथे द रोटेशन ऑफ कॉटन असेल किंवा ज्वार असेल किंवा ग्राउंडनट असेल तर ह्याचं तिथे क्रॉपिंग केलं जातं आणि त्या थ्रू सुद्धा जी पण सॉइलची जी प्रोडक्टिव्हिटी आहे तर ती मेंटेन केली जाते. ओके, देन द रोटेशन ऑफ crop serves the following purposes. तर काय काय advantages आहेत, the enriches the soil, then improve the soil texture, then improves water holding capacity of the soil, D improves crop production, and E controls the recurrence of pests and diseases. Okay, तर these are the rotation of crops serves the following purposes किंवा हे त्याचे पर्पजेस आहेत. तर जे पण सॉइलचं टेक्स्चर असेल किंवा इनरिचेस द सॉइल, देन इन्क्रीजिंग सॉइल टेक्स्चर असेल किंवा इम्प्रूव्ह वॉटर होल्डिंग, पाण्याची जी वॉटर होल्ड करून ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे तर ती इम्प्रूव्ह होते. देन आपलं जे क्रॉपचं जे प्रोडक्शन असेल तर ते पण इन्क्रीज होते किंवा इम्प्रूव्ह होते.
आणि कंट्रोल द रेक्युरन्स ऑफ वेड्स अँड डिसीजेस, आणि जे पण असणारं पेस्ट असेल किंवा पेस्ट कंट्रोल पण होत आहे, देन डिसीजेस जे आहेत ते पण कंट्रोल होत आहेत. ओके, देन नेक्स्टली ॲडव्हान्टेजेस ऑफ मिक्स क्रॉपिंग. तर मिक्स क्रॉपिंगचे किंवा मिक्स फार्मिंगचे ॲडव्हान्टेजेस कुठले कुठले आहेत? फार्मर्स कॅन कीप देअर फील्ड अंडर कंटिन्युअस प्रोडक्शन. There is reduction in the need of artificial fertilizers which can otherwise be expensive. There is geographic mixing of crops. This can help slow the spread of pests and other diseases in the growing season. Then nextly, it also reduces the effect of adverse weather conditions for the farmer as planting and harvest is at different times of the season. Then there are more land to be farmed with the same amount of labor and machinery. According to some scientific basis, there is 10 to 25% increase in the yield in mixed farming versus monoculture. Then there are many cost related advantages in intercropping. Financial risk are distributed over diverse production of crop and livestock. Then there is less dependence on the purchased inputs, and over time crops maintain productivity with lesser inputs. This system is a powerful tool to improve agriculture system. Okay, these are the advantages of mixed farming. तर मिक्स फार्मिंगचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत? तर आपण सीजनली जे पण क्रॉपचं प्रोडक्शन आहे तर ते आपण सीजनली घेऊ शकतो, आणि एकाच वेळी आपण एका एरियामध्ये 2 to 3 टाईप्सचे आपण किंवा 2 टाईप्स और 3 टाईप्सचं आपण क्रॉपचं कल्टिवेशन करू शकतो. देन त्या थ्रू जे पण होणारं सॉईलची फर्टिलिटी असेल किंवा सॉईलचं स्ट्रक्चर आहे तर ते मेंटेन होते किंवा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते. देन जे पण असणार आपली फायनान्शियल रिस्क असेल किंवा जे पण आपल्याला आपली इकॉनॉमिक कंडिशन असेल तर ती आपण डेव्हलप करू शकतो. देन जे पण प्लांटवर होणारे डिसीजेस आहेत किंवा ओके तर त्याला आपण कंट्रोल करू शकतो कमीत कमी जे पण बायोपेस्टिसाइड्स असतील किंवा बायो फर्टिलायझर्स असतील ओके तर त्याचा यूज करून. देन अजून काय होतं तर लेबर्स जे पण असतील किंवा आपण दुसऱ्या लोकांना पण त्या थ्रू आपण वर्क देऊ शकतो. ओके, देन त्याचबरोबर आपण मोनोकल्चर असेल द कल्टिवेशन ऑफ अ सिंगल क्रॉप इन अ गिवन एरिया, तर आपण मोनोकल्चरसुद्धा करू शकतो आहे. ओके, सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ मिक्स फार्मिंग. Then disadvantages of mixed farming. Some plants crops are very specific in the type of soil they need for maximum profit. Then this type of farming system is done keeping in mind the need of the soil and not the need of the crop. Okay, so ह्या थ्रू कधी कधी प्रॉफिट जे आहे तर ते पण इन केस मॅक्झिमम होऊ शकतं. ओके, देन चूजी क्रॉप्स आर नॉट प्रेफर्ड इन मिक्स फार्मिंग प्रॅक्टिसेस. तर आपल्याला हवे तेच आपण प्लांटचं कल्टिवेशन किंवा क्रॉपचं कल्टिवेशन आपण नाही करू शकत. ओके, तर इन केस आपण जे पण फ्लॉवरिंग प्लांट्स असतील किंवा मीन्स लेग्युमिनस प्लांट्स असतील किंवा लेग्युम्स असतील किंवा सेरियल्स असतील तर अशा प्रकारचं आपण प्लांटेशन करू शकतो. आपण एकाच टाईपचे किंवा आपल्याला हवे ते प्लांटचं आपण कल्टिवेशन नाही करू शकत. क्रॉप्स फॉर मिक्स फार्मिंग इफ नॉट चोजन प्रॉपरली हॅव चान्सेस ऑफ कॉम्पिटिशन बिटवीन द क्रॉप्स फॉर न्यूट्रिएंट्स. ओके, तर असं होऊ शकतं की आपण व्यवस्थित ॲडवाईस घेऊन आपण जर ते प्लांट चूज केले नाही फॉर फार्मिंगसाठी तर ते जे प्लांट्स असतील तर त्यामध्ये सुद्धा जसं की आपण बघितलं शॉलो रूटेड प्लांट्स असतील किंवा डीप रूटेड प्लांट असतील तर डीप रूटेड प्लांट जे असतात तर ते न्यूट्रिशन जे आहेत किंवा मिनरल्स जे आहेत सॉईलमध्ये ते जास्ती प्रमाणात ॲब्सॉर्ब करून घेतात. तर एकाच प्रकारचे आपण प्लांट असेल प्लांटेशन केलं एकाच एरियामध्ये तर ते जे पण प्लांट्स असतील किंवा
क्रॉप्स असतील तर त्याच्यामध्ये ऑफकोर्स कॉम्पिटिशन वाढणार आहे फॉर न्यूट्रिएंट्स. ओके, सो दिस इज द मिक्स क्रॉपिंग और क्रॉप रोटेशन, mixed cropping method to control soil pollution, okay, or increasing soil fertility or soil structure. Okay, thank you.